गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये 32 खोल्या परिसरातील ड्रेनेज पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, नगराध्यक्ष प्रणिताताई भालके तसेच समाजसेवक नागेश यादव यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। या परिसरातील दाट लोकवस्ती लक्षात घेता अधिक व्यासाच्या ड्रेनेज लाईनचे काम तातडीने पूर्ण व्हावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून सातत्याने केली जात होती। याचीच दखल घेत या प्रभागाच्या नगरसेविका माधुरी धोत्रे, माजी नगरसेवक नागेश यादव तसेच नगरसेवक लोकेश यादव यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत येथील नागरिकांची समस्या लक्षात घेत तातडीने पाईपलाईनच्या कामाचा आग्रह धरला होता आणि यातूनच या भागात ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ आज पार पडला। यावेळी नगरसेवक लोकेश यादव, समाजसेवक बाबा चव्हाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शशिकांत अप्पा पाटील, शहर संघटक गणेश पिंपळनेरकर, दत्ता थोरात, संतोष वाघमारे, लक्ष्मण रणदिवे, तेजस जाधव तसेच योगेश रणदिवे, तुषार करजिकीकर तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे विविध समर्थक, परिसरातील रहिवासी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांनी या परिसरातील समस्या सोडवण्यासाठी यापुढेही आग्रही आणि तत्पर राहू अशी ग्वाही दिली। तर यावेळी बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी प्रभाग क्रमांक 17 मधील विकास कामे ही सोलापूर जिल्ह्यात रोल मॉडेल ठरतील असे आश्वासन आपण निवडणुकीच्या वेळी दिले होते आणि त्यानुसारच इथले प्रश्न सोडवण्याबरोबरच नाविन्यपूर्ण विकास कामे हाती घेतली जातील अशी ग्वाही दिली। तर यापूर्वी या भागात निकृष्ट विकास कामे करण्यात येत होती, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागल्याकडे लक्ष वेधले। तर आता रहिवाशांच्या सर्व त्या मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी आपण आग्रही भूमिका घेत पाठपुरावा करू अशी ग्वाही यावेळी देण्यात आली। काम झालेलं आता ड्रेनेज लाईनचं हे काम झालेलं आहे। ह्या वार्डातल्या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे संपवण्याच्या प्रयत्नात आम्ही सर्वजण आहोत। म्हणजे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्वच्या सर्व प्रमुख आमचे या प्रभागातले धोत्रेताई आणि लोकेश यांच्या माध्यमातून ह्या भागाचा कायापालट करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढची वाटचाल चालू आहे। हे बघा, प्रचाराच्या ह्याच्यात पण आम्ही सांगितलेलं आहे की आपल्याला इथून रस्त्याची समस्या असू द्या, गटारीच्या ड्रेनेजच्या समस्या असू द्या, पिण्याच्या पाण्याच्या समस्या असू द्या, ह्या सगळ्यावरती एक एक प्रश्न हातात घेऊन तो त्या मार्गाने सोडवण्याचा आमचा वाटचाल चालूच आहे। त्याला कुठेतरी सुरुवात होते असं वाटतं? 100% या ठिकाणी सुरुवात होते। या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात निधीची देखील आम्ही उपलब्धता केलेली आहे। प्रभाग क्रमांक 17 नव्हे तर अख्ख्या पंढरपूर शहराचाच या ठिकाणी कायापालट होणार आहे। तुम्ही आता बघितलं की पदभार घेतल्यानंतर ज्यावेळेस कमिटीच्या निवडी झाल्या आणि त्यानंतर ताबडतोब नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत। नगराध्यक्षांनी त्या ठिकाणी सर्व बागा बगीचे त्या ठिकाणी काम हातात घेतलेलं आहे। शहर स्वच्छ करण्याचं काम हातात घेतलेलं आहे। धूळमुक्त पंढरपूर करण्याचं काम आम्ही सगळ्यांनी हातात घेतलं आहे आणि निश्चितपणे ते काम आता सुरुवात झालेली आहे। ज्या ज्या लोकांना सहभागी व्हायचं आहे त्या सर्वांनी सहभागी व्हावं असं नगराध्यक्षांनी सांगितलं आहे। आम्ही त्यांना विनंती करतो आहे की या ठिकाणी आपल्याला लोकांनी पंढरपूर शहराचा विकास करण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडून दिलेलं आहे। निवडणूक झाली, मतदान झालं, सत्तेवर आलो, आता राजकारण हा विषय संपलेला आहे। आता सर्वपक्षीयच लोकांनी या ठिकाणी एकत्र येऊन पंढरपूर शहराचा विकास कशा पद्धतीनं साधता येईल आणि सर्व जनतेला कशा पद्धतीनं सोयीसुविधा देता येतील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 17 हा सोलापूर जिल्ह्यातला एक रोल मॉडेल प्रभाग असेल असं मी सांगितलं होतं। निश्चितपणे या ठिकाणी या प्रभागाचं काम चालू झालं आहे। या प्रभागातल्या ज्या मुख्य समस्या आहेत, ड्रेनेज, पाण्याची पाईपलाईन आणि रस्ते, या तिन्ही गोष्टी या ठिकाणी ड्रेनेजचं आता काम चालू करतो आहे। पूर्वीच्या पाईपा छोट्या असल्यामुळं त्या ठिकाणी ड्रेनेज तुंबण्याचं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतं। पूर्वीच्या लोकांनी काय केलं, ॲक्च्युली त्यांनी जर पुढचं 25-50 वर्षाचं विजन ठेवलं असतं
आणि त्या पद्धतीची जर पाईपलाईन केली असती तर निश्चितपणे या लोकांवर ही वेळ आली नसती. ज्या लोकांच्या ताब्यामध्ये ही सत्ता होती त्या लोकांनी याचा विचार करायला पाहिजे. काय बुरटे लोक या ठिकाणी पोस्ट टाकणं आणि ह्या गोष्टी करणं अशा गोष्टी करतायत, परंतु त्यांच्या एक लक्षात आलं पाहिजे की अरे बाळांनो, ही पाईपलाईन काय आम्ही केलेली नाही, ही जे अगोदर 30-35 वर्ष इथं जनतेच्या मानगुटीवर बसले होते त्या लोकांनी केलेल्या ह्या पाईपलाईन होत्या आणि त्यावेळेस त्यांच्याकडे व्हिजन नव्हतं. या ठिकाणी काय लोकांनी फक्त पैसे खायची, दलाली करायची, ठेकेदाराबरोबर संगनमत करायचं आणि त्या माध्यमातून ते भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ती कामं निकृष्ट दर्जाचे झालेत आणि त्याचा हाल जनतेला भोगावं लागतं. यामुळं आता परत आम्ही वेगळ्या पद्धतीनं ही काम चालू केलं आहे. या ठिकाणी पुढच्या 50 वर्षाचं व्हिजन ठेवून त्या ठिकाणी आता नवीन पाईपलाईनचं काम करतो आहे. त्या ठिकाणी मोठ्या पाईप टाकण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईन देखील सगळ्या बदलण्यात येणार आहेत, जेणेकरून आता पूर्वी कसं झालं की ज्या पूर्वीच्या पाईपलाईन होत्या त्या जुन्या पाईपलाईन तुटल्या फुटल्या, ड्रेनेजचं पाणी आणि नळाचं पाणी एकत्र झालं आणि ते मैला मिश्रित पाणी लोकांना दिलं गेलं. त्या लोकांनी याकडे लक्षच दिलं नव्हतं. आता ड्रेनेजची पाईपलाईन आणि पाण्याची पाईपलाईन स्वतंत्र असणार असून चांगल्या क्वालिटीची चांगल्या दर्जाची असणार आहे. ठेकेदारांना बोलवून घेऊन सांगितलं आहे, जर थोडे त्यात इथं कुणालाही चहा पाजायची गरज नाही, इथं कोण कमिशन खायला किंवा दलाली करायला आलेलं नाही. आम्ही निवडून या ठिकाणी जनतेचं काम झालं पाहिजे. ठेकेदारांना सांगितलं की अतिशय चांगल्या प्रकारचं काम करा, आम्हाला चहासुद्धा कोणाला द्यायची गरज नाही. त्यामुळं या ठिकाणी चांगलं काम होणार. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का याच्या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना विजन नाही, मी काय म्हणायचं किंवा नाही, ती लोकांनी ठरवलेलंच आहे ना, लोकांना माहीतच आहे ना. ह्याच्यामध्ये जर त्या पाईपा जे ड्रेनेजची पाईपलाईन होती, ज्या छोट्या पाईपा टाकल्या होत्या, त्या जर पुढच्या 25-50 वर्षाचा विचार करून लोकसंख्या वाढणार आहे, लोकांची संख्या वाढणार आहे, त्या ठिकाणी हे होणार आहे, हे जर विचार करून जर त्या वेळच्या लोकांनी जर पाईपलाईन केली असती तर ही वेळच आली नसती. ठीक आहे, असू द्या, देर सही दुरुस्त आहे. आता आपण ही सगळी कामं करणार आहे. पाईपलाईन होईल, ड्रेनेजची पाईपलाईन होईल, पाण्याची होईल आणि रस्ते तर असे चकाचक होतील आणि स्वच्छ आणि सुंदर प्रभाग काय असतो या सर्व जनतेला लक्षात येईल. बापू, शेवटचा प्रश्न, तुम्ही विकास निधी कुठून आणणार, तुम्ही सत्तेत नाही असं बोलला. अरे कुणाच्या बापाचे पैसे असतात का, कुणाच्या खिशातले पैसे असतात? जे वारंवार सांगितलं ते पैसे आणणार, कोण कुणाच्या बापाच्या घरचे पैसे देते का? हे पैसे तर आम्ही टॅक्समधनं देतो ना. या ठिकाणी लाखो रुपयाचा टॅक्स आम्ही भरतोय, पंढरपूर शहरातली जनता भरते आणि त्या टॅक्सवर यांचं जगणं चालू आहे ना. कोण म्हणतंय की विकास निधी कुठून आणणार? तुमच्या बापाचं. त्यांना माझा प्रश्न, तुझ्या बापाच्या घरचे देणार आहेत का? जो कोण म्हणत असेल की विकास निधी कुठून आणणार, त्याच्या बापाच्या घरचे आणणार आहेत का? हे जनतेचे पैसे जनतेसाठीच वापरले गेले पाहिजेत. निश्चितपणे सरकार आमच्या पाठीशी आहे, सरकार या ठिकाणी मदत करतं आहे. आता 2-4 दिवसापूर्वीच आम्ही त्या ठिकाणी नगरविकास मंत्री महोदयांची सुद्धा भेट घेतलेली आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला की पंढरपूर शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी आम्ही मदत करू. जेवढा निधी लागतोय 1 रुपया देखील त्या ठिकाणी कमी पडणार नाही. जेवढी कामं हातात घ्यायची तेवढी कामं हातात घ्या. त्यामुळे इथले लोकांचे कोण म्हणत असतील ज्यांना पुटसूळ उठला आहे की विकास निधी कुठनं आणणार, तर त्या ज्यांना पुटसूळ उठला आहे त्यांनी जरा मंत्रालयात जाऊन बघावं की विकास निधी कुठनं. आणि ह्याचा अर्थ आहे की मग कपट नीती चालू झाली, सत्ता दुसरे आले म्हणून मग विकास नीती लोक थांबवणार आहेत का? लोकांचे हाल करणार आहेत का? लोकांना परत मैला मिश्रित पाणी हे पाजणार आहेत का? जे ह्याने अगोदर पाजलं तेच पाणी परत पाण्याची यांची इच्छा आहे का? जर आम्ही चांगलं काम करत असताना जर कोणी अडचण आणली तर त्यांची शिक्षा त्यांना जनता देईलच ना, जनता सुज्ञ आहे. या ठिकाणी मी अगोदरच सांगितलं की ही सगळी कामं करत असताना कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता सगळ्या लोकांनी या ठिकाणी, सगळ्या पक्षाच्या लोकांनी म्हणलं, मी सगळे गट तट पक्ष या सगळ्या लोकांनी एकमेकाच्या हातात हात घालून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आता आम्ही आमचा पायंडा घालून दिला. 2 दिवसापूर्वी प्रभाग क्रमांक 17मध्ये जो आपला शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम झाला होता त्यावेळेस इथले निवडून आलेले नगरसेवकांनी पराभूत झालेले उमेदवार सगळ्यांना आम्ही बोलवलं होतं. त्या ठिकाणी आम्ही गटतट बघितलं नाही की आपलं एकच धोरण आहे की बाबा सगळ्यांना घेऊन काम करायचं, कारण या प्रभागाचा विकास झाला पाहिजे. निवडणुकीच्या वेळेस लोकांना आमचं काम पटलं आम्हाला निवडून देतील, नाही पटलं लोक आम्हाला आकलून लावतील. आम्हाला काय आम्ही चिकटपट्टी घेऊन आलेलो नाही की फ्युकलचं जोड नाही की बाबा इथंच आम्ही बसलो पाहिजे. आम्ही जर जनतेची सेवा केली, नगराध्यक्षांनी जर जनतेची सेवा केली, नगराध्यक्षांना आता 11,000 मतांनी निवडून दिले, पुढच्या वेळेस 22,000 मतांनी निवडून देतील. नाही काम केलं तर आम्हाला घरी पाठवतील, आम्ही त्याला तयार आहे ना. पण या ठिकाणी विकास निधी कुठनं आणायचा आणि विकास कसा होणार? अरे बाळांनो, कुणाच्या बापाच्या घरचा पैसा नाही, जनतेचा पैसा आहे. त्यामुळे वारंवार त्यांनी विकास निधी कुठनं आणायचा हे त्याने आता उत्तर द्यायचं नाही. कारण तुम्ही ज्यावेळेस सत्तेत होता त्यावेळेस विरोधी पक्षात सरकार होतं, मग त्यावेळेस ते असे म्हणत होते का? हे तुम्हाला त्यावेळेस कळलं नाही का? त्यामुळे आता बोलण्यासारखं भरपूर आहे. काम चांगलं आमच्या प्रभागात होतं आहे. ठीक आहे, धन्यवाद.